हा सत्याचा जो मोर्चा आहे तो शक्ती दाखवण्यासाठी आहे आणि संताप दाखवण्यासाठी आहे। ही शक्ती आणि हा संताप तुमच्यापर्यंत नीट पोहोचला का? प्रश्न आमच्यापर्यंत काय पोहोचला हे माहित नाही, पण जनतेपर्यंत या दोन्ही ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या अपयशाचा नाकर्तेपणाची कबुली ही जनतेपर्यंत पोहोचली। विलास, सगळ्यात महत्त्वाचा लक्षात मुद्दा घेतला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं दुबार मतनोंदणी रद्द झाली पाहिजे किंवा मतदारांचा निर्दोष झाल्या पाहिजेत, ह्याच्याबद्दल सगळ्यांचंच एकमत आहे, त्याबद्दल दुमत सगळ्याचं काही कारण नाही। हा, पण दुबार नोंदणी रद्द करा हे सांगायला कुणासोबत जात आहेत? त्या शरद पवारांसोबत जे 1913 साली, मी तारीख सत्य सांगितलेलं होतं, नवी मुंबईत सांगतात की इथे मतदान करायचं माथाडी कामगारांना आणि साताऱ्याला गावाकडे जाऊन पण मतदान करायचं। 17 एप्रिलला त्यावेळी साताऱ्याला मतदान होतं आणि 24 एप्रिलला मुंबईत नवी मुंबईत मतदान होतं। 2013 ची गोष्ट असेल। हा 2014च्या हा लोकसभेची गोष्ट आहे, हम्म 24 एप्रिल आणि 17 हम्म एप्रिल, मी तारखाचं सांगतो। हम्म त्याच्या अगोदर 3 दिवस अगोदर पवारांचं भाषण झालं होतं। त्यामुळे जे वर्षानुवर्ष अशा प्रकारच्या दुबार मताबद्दल जे म्हणत होते की मतदान करा, त्यांना तुम्ही सोबत घेऊन जाता। नंबर 2, दुसरा त्यातला मुद्दा सगळ्यात महत्वाचं, हे सगळं आत्ता का आठवलं? हम्म याच मतदार यादीवरती ज्याला मदर लिस्ट म्हणतात, हा याच मतदार यादीत तुम्ही लोकसभेच्या जागा जिंकल्या 30च्या वर, हम्म त्यावेळी तुम्हाला आठवलं नाही? म्हणजे याच्यामध्ये दुबार मतदार आहे, याच्यामध्ये गडबडी आहेत, बोगस आहेत, त्यावेळी तुम्हाला आठवलं नाही? त्यावेळी तुम्ही ती मतदार यादी चालवून घेतली, कारण त्यावेळी तुम्ही विजयी झालेला होता। हा विलास, मी फक्त 2-3 प्रश्न उपस्थित करतो आणि मग प्लीज करा करा, माझं मी कन्क्लुजन। उत्तर घेईन ना हा त्याचे। हा हा दुसरा त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे, हम्म माझं म्हणणं, आजचा मोर्चा तुम्ही काढणं म्हणजे तुमच्या सर्व लोक जे बूथ एजंट आहेत त्यांच्यावरती ढळढळीत अविश्वास दाखवणं। हा तुम्ही विलास, माहिती नाही मला, तुम्ही पण पत्रकार म्हणून तर तुम्ही बूथवर गेला असाल, सकाळी 6 वाजता प्रत्येक राजकीय पक्षाचा बूथ प्रतिनिधी हा वोटिंग बूथवर, त्या बूथवरती असतो आणि तो मतदानाच्या वेळी सुद्धा असतो। त्यावेळी दाखवलं जातं हे मतदान करतायत विलास बडे, हे अमुक अमुक नंबरचं नाव, ते 3 जे समोर बसलेले सगळे प्रतिनिधी असतात ते टिकमार्क करतात। मला सांगा, महाराष्ट्रामध्ये 1,01,127, अगदी करेक्ट आकडा सांगायचा तर हम्म विधानसभेला 1,01,127 इतके महाराष्ट्रात बूथ होते। त्यातला 1% सोडून द्या, अर्धा टक्का, हम्म 500 बूथवर तरी काही एखाद दुसरी बोगस मतदानाची कंप्लेंट आली का हो? या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली का हो? हम्म उत्तर नाही असं आहे। म्हणजे ज्या लोकसभेला यादी होती ती योग्य होती, चांगली होती, कारण तुम्ही जिंकलात। विधानसभेला ती यादी तुम्ही पराभूत झालात की तुम्हाला दुबार मतदान, तुम्हाला बोगस मतदान, असे सगळे मुद्दे आठवायला लागले। प्रश्न असा आहे की आता तुमच्या समोर पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा पराभवाची कारणं शोधायची आहेत, एक फेक नॅरेटिव्ह निर्माण करायचंय। सगळ्यात पुन्हा एकदा सांगतो, मतदार यादी निर्दोष झाली पाहिजे, दुबार नाव होत्या। मग माझं पुढचं म्हणणं आहे, मग हम्म बिहारमध्ये ज्यावेळी SIR आलं त्यावेळी काँग्रेसने विरोध काय केला त्याला? ठीक आहे, मी ज्यावेळी मी सगळे मतदार यादी विचारतो, निर्दोष, फक्त एक एक आक्षेप, थोडंसं गैरसमज होऊ नये म्हणून। त्यांचा मुद्दा विचार असा आहे की केशवपादे हे एक मतदार आहे, ते कल्याणमध्ये मतदान करतात आणि ते तिथलं मतदान झालं की मग मलबार हिलमध्ये येऊन सुद्धा मतदान करतात। अशा प्रकारचे गठ्ठेची गठ्ठे त्यांनी दुबारवाले केले। खरंच असं होतंय का हो? 2 गोष्टी आहेत विलास, म्हणजे मला मला माहिती नाही त्यांनी काय आज दाखवलं ते, हा कारण मी काही ती सभा बघितली नाही, मी माझ्या कार्यक्रमात होतो। हम्म दुसरं तर सगळे एक फक्त सांगतो मी त्याच्यामध्ये, हम्म हे तर पवारांनी सांगितलं ना, इथे मतदान करा आणि इथे मतदान करा आणि तिकडे मतदान करा। पण हे तेव्हा घडू शकतं ज्यावेळी तुम्ही एका शहरामध्ये नसतात, म्हणजे सातारा आणि मुंबई हे एकतर्फे कधीच नसतात, फॉर एक्झाम्पल। हम्म पण मुंबईच्या आसपासच्या सगळ्या मतदारसंघात एकाच वेळी असतं आणि काय म्हणजे ते कसं शक्य आहे, ते ते राज ठाकरे सांगू शकतात। बरं, तुमचा बूथ राज प्रतिनिधी, माझा ठाकरे पुढचा कशाला? प्रश्न आहे, राज तुमचा बूथ प्रतिनिधी राज त्यावेळी ठाकरे काय कशाला? करत होता? राजापूरकर जे आहेत ना आपल्याकडे, मी त्यांचा बूथ प्रतिनिधी, राजापूरकरजीला एक मिनिट विचारतो। विलास, 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 हा विलास, हा या क्षणाला आमच्या भागामध्ये विलास बडे राहत नाहीत, ते आता मलबार हिल राहतात। ते आता ठाण्यात न जाऊन, विलास बडेंनी खरंच मलबार हिलला जावं, माझा आक्षेप, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, मलबार हिल राहतात। हे हे जे ठाण्याचे, मुलुंडचे, जे मनसेचे किंवा उबाठाचे जे बूथ एजंट आहेत हा त्यांना माहिती नसावं किंवा माहिती नाही, म्हणजे हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे, माझं स्पष्ट यात मत आहे की कार्यकर्ते काम करत नाहीत, अशी त्या नेत्यांची कल्पना आहे। बर, राजापूरकरजी, ऐकलं तुम्ही केशवपादे काय म्हणाले? त्यांचा सारांश एका वाक्यात सांगतो।